जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, रवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवारे सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 18 जुलै। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की जेवढा मोठा प्लॉट असतो तेवढा मोठा बंगला नसतो, आणि जेवढा मोठा बंगला असतो तेवढं मोठं दार नसतं, आणि जेवढं मोठं दार असतं तेवढं मोठं कुलूप पण नसतं. जेवढं मोठं कुलूप तेवढी किल्ली पण नसते. किल्ली अगदी लहानशी असते, छोटीशी किल्ली असते, पण त्या किल्लीवर पूर्ण बंगल्याचा भार असतो. त्याचप्रमाणे मानवाच्या जीवनात बंधन आणि मुक्तीचा आधार त्या मनाच्या किल्लीवर अवलंबून आहे. पटताय ना? विचार करा. असो मित्रांनो, आजकाल महागाईच्या काळामध्ये लोक आर्थिक टंचाई असते, त्यामुळे त्यांचा मुख्य व्यवसाय किंवा मुख्य नोकरीच्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त व्यवसाय किंवा ज्याला म्हणतात पार्ट टाईम वर्क असं करतात. त्याच्याकरता की आर्थिक मदत होते घर चालवायकरता, आणि ते आवश्यकही असतं आणि त्याप्रमाणेच होतं. आणि पण हे करत असताना त्यांचं लक्ष हे असतं की मुख्य जो व्यवसाय आहे, मुख्य जो नोकरी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. जर असं काही होत असेल, दुर्लक्ष होत असेल आपल्या पार्ट टाईम कामामुळे मुख्य कार्यात, तर ते सोडून देतात त्याला. अशा प्रकारे असतं. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ याचाही संबंध आहे. परमार्थ जो आहे हा मुख्य धंदा आहे, आणि प्रपंच जो आहे हा पार्ट टाईमसारखा धंदा आहे. तर आपण जेव्हा प्रपंच करतो तर तो प्रपंच जो आहे परमार्थाच्या आड येत असेल तर त्याला कमी करावं किंवा त्याला सोडून द्यावं, असं काहीतरी आहे ते. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला त्यावेळेस वागावं लागतं. समजा भाजीत मीठ कमी आहे. भाजीत मीठ कमी असलं की भाजी मिळमिळीत लागते, आणि जर मीठ जर जास्त झालं तर ते भाजी खावल्या नाही जात. त्याचप्रमाणे प्रपंच व परमार्थाचा संबंध आहे. काही लोकांना मीठ जास्त लागतं, म्हणजे ज्यांना प्रपंचाची सवय आहे त्यांना तो जास्त लागतो, आणि नवीन लोकांना प्रपंच जो आहे बेतानेच करावा आणि भगवंताला डोळ्यासमोर ठेवून करावा, अशा प्रकारे आहे. आणि हे लक्षात असावं की प्रपंच हे सर्वच नाही आहे. सर्वच काही प्रपंच नाही आहे. प्रपंच आवश्यक आहे, पण वाजवीपेक्षा जास्त असू नये. आणि हे करत असताना भगवंताला विसरू नये. मग काही असो, तुमच्या जीवनामध्ये सुख असो, दुःख असो, काही असो, आपण भगवंताला त्यावेळेस विसरू नये. प्रपंच असला आहे म्हणजे सुख असणारच आणि दुःख पण असणारच. आणि असं कोणी म्हणेल की मला दुःख नको, तर हे त्याचा वेडेपणात म्हणावं लागेल. जसं लहान मूल आहे ते रडणारच, कधी आजारी पण पडेल, असं असतंच. अशा प्रकारे मित्रांनो, नवरा बायकोंचं जर ध्येय एक असेल, एक समान असेल, तर त्यांचा प्रपंच जो आहे तो सुखाचा आहे. सर्वांना प्रपंच आहेच, आणि परमेश्वराने तो उत्पन्न केलेला आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. पण ज्याप्रमाणे आपण या खिशातले पैसे त्या खिशात ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातले मन काढून परमार्थात लावावे, म्हणजे भगवंताकडे लावावे. प्रपंच एक खिसा, परमार्थ दुसरा खिसा, अशा प्रकारे. आणि जो हौशीने प्रपंच करतो त्याला आता 24 ताससुद्धा पुरणार नाही दिवसाचे, पण जो जरुरी करता प्रपंच करेल त्याच्याकरता 4-5 तास पुरे आहे.
आपण पाहतो आपल्या कोणत्या तरी कुटुंबामध्ये जेव्हा लग्न ठरतं तर त्या लग्नासाठी आपण किती आधीपासून तयारी करतो. 2-3 महिने आधीपासून तयारी सुरू होऊन जाते आणि लग्न झाल्यावर सुद्धा तो पसारा आवरायलासुद्धा आपल्याला किती वेळ लागतो. पण लग्न जे असतं मुख्य ते किती वेळाचं असतं, काही मिनटातच लग्न असतं, सावधान होऊन जातं. त्याचप्रमाणे कोणताही ग्रंथ असो, दासबोध समजा आहे, दासबोध ग्रंथ आहे, तर दासबोधाचा मुख्य विषय जो आहे तो थोडा आहे, पण त्याला समजण्यासाठी आपल्याला पुष्कळ संदर्भ घ्यावे लागतात, मागे पुढे पाहावं लागतं, आपल्याला त्याप्रमाणे हे करावं लागतं. एका माणसाने पक्वान्न बनवण्याची शाळा सुरू केली. तो पक्वान्न कसे करायचे ते मुलांना शिकवत होता आणि पक्वान्न करत असताना सगळे ते ज्ञान प्राप्त करत होते. पण त्याच्यामध्ये काही बिचारे गरीब मुलं पण होते. त्यांना वाटलं की हे पक्वान्न जे आहेत ते आमच्या काय कामाचे आहेत. आणि ज्यांना एक वेळेचं जेवणसुद्धा नीट मिळत नाही, भाकरी खायला मिळत नाही, त्यांना पक्वान्न तर काय जवळ आहे. त्याचप्रमाणे आहे जे वेदांताच्या ज्या गोष्टी आहेत आपण साधारण माणसाच्या समोर करून काय फायदा आहे. ज्याला ते गोडी आहे त्यालाच आपण वेदांत सांगू शकतो, समजवू शकतो. या जगात भगवंतच असा एक पूर्ण आहे, त्याला विसरणे म्हणजे एक प्रकारची आत्महत्या आहे. त्याच्या सान्निध्यात राहावं म्हणजे त्याच्या नामात राहावं. सर्व कीर्तनकार प्रवचनकारांचं हेच सांगणं असतं, पण प्रत्येकाची मांडणी वेगळी असते. मनापासून भगवंतात ते नाम घ्यावे आणि आपलं कर्तव्य कर्म जे आहेत ते करीत राहावे. रामायणामध्ये एक प्रसंग आहे. सीतामाईचा शोध करायचा होता, तेव्हा रामाने सर्व वानरांना सांगितलं की तुम्ही सीतामाईच्या शोधाला लागा. सगळे वानर खूप खूप करत आनंदाने निघाले आणखीन सीतामाईच्या शोधाकरता. पण हनुमान जे होते ते विचार करत राहिले. रामाने विचारले, हनुमान काय झालं. हनुमान विचार करत होता. त्याने रामाला विचारलं, सीताला ओळखायचं कसं, कसं ओळखणार सीताला की ही सीता आहे. तर राम म्हणाले, त्यांनी सीतेचं वर्णन केलं आणि सांगितलं सीता खूप सुंदर आहे दिसायला. तरी तो हनुमान विचार करत राहिला. त्याला हे समजेना स्त्री सुंदर असतं म्हणजे काय असतं, कशी असते. रामाला वाटलं याला काही समजलं नाही, हा काही घोटाळ्यामध्ये आहे. तर रामाने त्याला सांगितलं, हनुमंता तू एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे राम नामाचा ध्वनी येत असेल तेथे तू समज की सीता आहे ती. अशा प्रकारे. आणि जेव्हा हे रामाने हनुमंताला सांगितलं तर हनुमंताला ते पटलं. त्याला वाटलं की म्हणजे रामनामाचं महत्त्व त्याला त्यावेळेस समजलं आणि त्याचं जीवन सार्थक झाला. आणि हनुमान जो आहे तो रामभक्त पण झाला त्याच वेळेस. आणि म्हणूनच रामाने हनुमानाला आपल्या नावाबरोबर हनुमानाचं पण नाव दिलं, म्हणजे चिरंजीव झाला हनुमान. राम तिथे हनुमान आणि हनुमान तिथे राम आपण म्हणतो. अशा प्रकारे आहे. आईच्या पोटी जो छोटं मूल असतं ते रडतं आणि ते केव्हा चूप होतं, जेव्हा तो आपल्या आईला भेटतो तेव्हा तो चूप होतो, आनंद होतो त्याला आणि समाधान वाटतं. त्याचप्रमाणे आपले परमेश्वर भेटण्याची तळफळ आणि काळजी असावी. आणि तो जोपर्यंत भेटत नाही आपण त्याला विसरू नये आणि त्याच्या भेटण्याची आपण प्रयत्न करत राहावा. महाभारतामध्ये एक उदाहरण आहे. आपल्याला माहीत आहे महाभारतात भीष्मांनी एक प्रतिज्ञा केली की मी पांडवांना मारेन, म्हणजे पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा भीष्मांनी केली. आता भीष्मांची प्रतिज्ञा ती, सगळे पांडव चिंतित झाले, आता काय होणार. त्यांची प्रतिज्ञा तर कधी खोटी ठरतच नाही. द्रौपदीसुद्धा विचार करते, पण द्रौपदीने विचार केला आपण कृष्णाला विचारू. द्रौपदी कृष्णाकडे जाते आणि विचारते की भीष्मांनी अशी प्रतिज्ञा केली आहे, आपण काय करावं आता. सर्व पांडव चिंतित झालेले आहे.
तर कृष्ण म्हणाले, अगं ती भीष्माची प्रतिज्ञा आहे ती खोटी कशी ठरेल, ती तर होणारच, तरी पण आपण प्रयत्न करूया. हां, तर कृष्ण द्रौपदीला म्हणतात की तू एक काम कर, रात्री भीष्मांच्या आश्रमात जा. आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे कृष्ण स्वतः द्रौपदीला घेऊन भीष्मांच्या आश्रमापर्यंत द्वारपर्यंत जातात आणि तिथे द्रौपदीला सांगतात की तू आता आत जा आणि आत गेल्यावर बांगड्यांचा आवाज करून त्यांना नमस्कार कर. आता द्रौपदी आतमध्ये जाते आणि भीष्म जे आहेत डोळे लावून पडलेले आहेत, झोपलेले आहेत, आणि त्यांनी द्रौपदीने वाकून नमस्कार केला आणि बांगण्याचा आवाज केला. बांगण्याचा आवाज झाल्याबरोबर भीष्मांनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आणि असं म्हटल्यावर भीष्मांनी डोळे उघडले, पाहिलं ही द्रौपदी समोर आहे. आणि भीष्म म्हणाले, द्रौपदी, हे तुझं डोकं नाही आहे, याच्यात कोणाची तुला मदत मिळालेली आहे? कोण आहे तो, सांग मला, कोण आला आहे तुझ्याबरोबर? द्रौपदी म्हणते, माझ्याबरोबर मी एक गडी आणलेला आहे आणि तो बाहेर उभा आहे. भीष्म पाहतात बाहेर आणि भीष्म त्या गडीला ओळखतात, अरे हा तर कृष्ण आहे. सगळं काम तर होऊन चुकलं आहे आणि नंतर समजलं की अशा प्रकारे हे भीष्माने ओळखलं, पण सगळं चूक होऊन गेलं होतं. तर मित्रांनो, म्हणतात ना, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो आहे आपला अभिमान. आणि हा अभिमान सर्वांना घातक असतो. तो घालविण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडते. हा अभिमान नाहीसा व्हायला भगवंताचा नामासारखा दुसरा उपाय नाही. असो मित्रांनो, हे जे चिंतन आहे मी ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून घेतलं आहे. आपण कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ.